नमस्कार मित्रांनो. कुंभ राशीच्या लोकांसाठी येणारी ही पौर्णिमा काही विशेष संदेश घेऊन आली आहे. अनेकदा जीवनात असे प्रसंग येतात जेव्हा सर्व काही नेहमीप्रमाणे चालू असतं, पण अचानक एखादी घटना संपूर्ण आयुष्याची दिशा बदलून टाकते. सध्या ग्रहांची स्थिती अशाच एका महत्त्वाच्या वळणाकडे संकेत करत आहे. पौर्णिमेनंतरचा काळ तुमच्यासाठी आत्मविश्वास, नवीन विचार आणि अनपेक्षित संधी घेऊन येऊ शकते. गेल्या काही महिन्यांमध्ये ज्या गोष्टींबाबत तुम्ही संभ्रमात होतात, त्या गोष्टी आता अधिक स्पष्ट होऊ लागतील. विशेष म्हणजे एखादी व्यक्ती, एखादी बातमी किंवा एखादा निर्णय तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्याचे कारण ठरू शकतो. ही घटना सुरुवातीला साधी वाटेल, पण तिचा परिणाम खूप मोठा असू शकतो. ज्योतिषशास्त्रानुसार पौर्णिमेच्या काळात चंद्राची ऊर्जा मनाला नवीन दिशा देते. त्यामुळे या काळात मिळणारे संकेत, स्वप्ने किंवा अचानक घडणाऱ्या घटना दुर्लक्ष करू नका. कुंभ राशीचे लोक सहसा भविष्याचा विचार करणारे आणि मोठे निर्णय घेणारे असतात. आता तुमच्यासाठी अशी वेळ येत आहे जिथे तुमच्या ध्येयाची आणि संयमाची परीक्षा संपून त्याचे फळ मिळण्यास सुरुवात होऊ शकते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की पौर्णिमेनंतर कुंभ राशीच्या जीवनात कोणते नवीन मार्ग उघडू शकतात, कोणत्या गोष्टी शुभ ठरू शकतात आणि कोणत्या संधी तुमच्या दारावर येऊ शकतात. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी सांगितलेला संकेत तुमच्या भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरू शकतो. नंबर 1 आहे पौर्णिमेचा तेजस्वी प्रकाश. जेव्हा संपूर्ण आकाशात उजळवतो तेव्हा फक्त चंद्रच पूर्णत्वाला जात नाही, तर अनेकांच्या नशिबातील बंद दरवाजे देखील हळूहळू उघडू लागतात. या काळात ग्रहांची विशेष हालचाल तुमच्या जीवनात एक मोठ्या बदलाचे संकेत देत आहे. अनेक दिवसांपासून मनात साचलेली वेदना, एकटेपणा आणि अपूर्णतेची भावना आता कमी होण्यास सुरुवात होणार आहे, कारण तुमच्या आयुष्यात एका खास व्यक्तीचे पुनरागमन होण्याची प्रबळ शक्यता निर्माण झाली आहे. ही व्यक्ती अचानक तुमच्यासमोर येईल, पण तिचं आगमन हे नियतीने आधीच ठरवलेलं असेल. ज्योतिषशास्त्रानुसार पौर्णिमेनंतर चंद्राची सकारात्मक ऊर्जा मन आणि नातेसंबंधांवर खोलवर परिणाम घडवते. तुमच्या घरातील वातावरणातही आता बदल जाणवू लागेल. ज्या घरात शांतता हरवली होती तिथे पुन्हा आनंदाचे स्वर ऐकू येऊ लागतील. विशेष म्हणजे एका जुन्या नावाची पुन्हा चर्चा सुरू होईल आणि ते नाव ऐकताच तुमचे डोळे नकळत पाणवतील, कारण काही नाती वेळ आणि अंतर असूनही मनातून कधीच दूर जात नाहीत. आज विश्व तुम्हाला त्या नात्यांबद्दल संकेत देत आहे. येत्या काही दिवसात तुम्हाला अनेक अशा घटना दिसतील ज्या साध्या योगायोगासारख्या वाटतील, पण त्या प्रत्यक्षात नियतीचे संकेत असतील. जर सतत एखादी व्यक्तीची आठवण येत असेल तर समजा त्या नात्याची ऊर्जा अजूनही तुमच्या भोवती फिरत आहे. ही वेळ तुमच्या जीवनातील नवीन पर्वाची सुरुवात ठरू शकते. म्हणून शांत मन ठेवा आणि येणाऱ्या बदलांचे स्वागत करण्यासाठी स्वतःला तयार ठेवा. नंबर 2 आहे ग्रहस्थितीत सध्या अत्यंत प्रभावशाली होत चालली आहे आणि तिचा सर्वात जास्त परिणाम तुमच्या भावनिक आयुष्यावर दिसून येणार आहे. विशेषतः ज्या लोकांनी आपल्या आयुष्यात खूप संघर्ष, गैरसमज आणि तुटलेली नाती अनुभवली आहेत, त्यांच्यासाठी हा काळ अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. ज्योतिषशास्त्र सांगत आहे की जेव्हा चंद्र आणि गुरु यांची शुभ युती तयार होते तेव्हा दूर गेलेली माणसं पुन्हा जवळ येऊ लागतील. तुमच्या आयुष्यातही नेमकं हेच घडण्याचे संकेत आहेत. एक व्यक्ती जी कधी तुमच्या जीवनाचा सर्वात मोठा आधार होती ती पुन्हा तुमच्या आयुष्यात प्रवेश करू शकते. तिच्या एका संदेशाने किंवा एका फोन कॉलने तुमचं मन पूर्णपणे हादरून जाईल. तुम्हाला वाटेल की जणू काळ पुन्हा मागे फिरला आहे. तुमच्या घरात अनेक दिवसांनी सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल. घरातील वाद कमी होतील आणि शांतता वाढू लागेल. ही वेळ फक्त भावनिकच नाही तर आध्यात्मिकदृष्ट्याही तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे, कारण विश्व तुम्हाला पुन्हा एकदा नात्यांवर विश्वास ठेवण्याची संधी देत आहे. तुमच्या मनातील भीती आणि असुरक्षितता आता हळूहळू कमी होऊ लागेल. येत्या काही दिवसात तुम्हाला असे संकेत मिळतील जे तुमच्या भविष्याची दिशा बदलू शकतात. ही वेळ दुर्लक्ष करण्यासारखी नाही, कारण नियती तुमच्या आयुष्यात आता मोठा चमत्कार घडवण्याच्या तयारीत आहे. कधीकधी जीवनात काही गोष्टी खूप उशिरा मिळतात, पण त्या जेव्हा मिळतात तेव्हा त्या आपल्या संपूर्ण आयुष्याला नवा अर्थ देऊन जातात. तुमच्या आयुष्यातील ही वेळ देखील तशीच असणार आहे. तुमच्या मनात अनेक दिवसांपासून जी रिकामी जागा निर्माण झाली होती ती आता भरून निघू लागेल. ज्योतिषशास्त्रानुसार शनीचा प्रभाव कमी होऊ लागला
की आयुष्यातील अडथळे हळूहळू दूर होतात. तुमच्या जीवनातही आता स्थैर्य निर्माण होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. विशेष म्हणजे एका जुन्या नात्याशी संबंधित व्यक्ती अचानक पुन्हा तुमच्या समोर येऊ शकते. तिच्या डोळ्यात तुम्हाला पश्चाताप, प्रेम आणि आपुलकी तिन्ही गोष्टी एकाच वेळी दिसतील. तुम्ही आत्तापर्यंत ज्या उत्तराच्या शोधात होतात ती उत्तरं तुम्हाला आता मिळू लागतील. घरातील वातावरण अचानक हलकं आणि आनंदी वाटू लागेल. तुमच्या मनावरचं भावनिक ओझं कमी होऊ लागेल. विशेष म्हणजे एखाद्या शुभ प्रसंगाची बातमीही या काळात मिळू शकते. तुमच्या आयुष्यातील काही बंद दारं आता पुन्हा उघडण्याची वेळ आली आहे. जर एखादी व्यक्ती वारंवार स्वप्नात दिसत असेल तर हा योगायोग नाही. विश्व आधी संकेत देतं आणि नंतर घटना घडवून आणतं. आता तुमच्या जीवनातही हे संकेत वास्तवात उतरू लागतील. आता पुढे जे घडणार आहे त्यासाठी तुम्हाला मानसिकदृष्ट्या स्वतःला तयार ठेवणं खूप आवश्यक आहे. कारण नियती अचानक अशा वळणावर घेऊन जाणार आहे जिथे तुमच्या भावनांवर तुमचं नियंत्रण राहणार नाही. तुमच्या आयुष्यात येणारी ही व्यक्ती तुमच्या घरात सुख, समाधान आणि मानसिक शांती घेऊन येणार आहे. तिच्या आगमनाने घरातील वातावरण पूर्णपणे बदलून जाईल. ज्योतिषशास्त्रात गुरुग्रहाला कृपेचा आणि शुभ घटनांचा कारक मानला जातो. सध्या गुरुची स्थिती तुमच्या नातेसंबंधांवर सकारात्मक परिणाम करत आहे. यामुळे तुमच्या जीवनातील अनेक गैरसमज दूर होऊ लागतील. तुमच्या मनात जी भीती होती ती आता विश्वासात बदलू लागेल. विशेष म्हणजे या व्यक्तीचं नाव ऐकताच तुमच्या मनात जुन्या आठवणींचा पूर येईल. तुमच्या डोळ्यांतून नकळत अश्रू वाहू लागतील. कारण काही नाती ही फक्त शब्दांनी नाही तर आत्म्यांनी जोडलेली असतात. आता विश्व त्या नात्याला पुन्हा एक संधी देत आहे. या काळात कोणत्याही नकारात्मक विचारांपासून दूर राहा. शांत मनाने घेतलेले निर्णयच भविष्यात योग्य ठरतात आणि हाच काळ तुमच्या आयुष्यातील नवीन सुरुवातीचा आधार ठरणार आहे. पौर्णिमेनंतरचे पुढील 7 दिवस तुमच्यासाठी अत्यंत निर्णायक ठरणार आहेत. या काळात अचानक एखादी व्यक्ती तुमच्याशी संपर्क साधण्याची शक्यता प्रबळ आहे. ती व्यक्ती काही शब्द बोलेल पण त्या शब्दांमध्ये अनेक वर्षाचं प्रेम आणि वेदना दडलेली असेल. तुम्हाला जाणवेल की वेळ बदलली असली तरी भावना अजूनही तशाच आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार चंद्र हा मनाचा कारक ग्रह मानला जातो आणि जेव्हा चंद्र शुभ स्थितीत येतो तेव्हा मनातील गैरसमज आणि दुरावा कमी होऊ लागतो. तुमच्या आयुष्यातही आता हीच प्रक्रिया सुरू झाली आहे. घरात सकारात्मक ऊर्जा वाढू लागेल. भांडण आणि तणाव हळूहळू कमी होतील. विशेष म्हणजे तुम्हाला एखाद्या शुभ कार्याची बातमी मिळण्याची शक्यता आहे. ही वेळ नात्यांना नव्याने समजून घेण्याची आहे. तुमच्या जीवनात आलेल्या प्रत्येक संघर्षामागे एक मोठं कारण होतं. आता त्या संघर्षाचं फळ तुम्हाला मिळू लागेल. जर तुम्ही संयम आणि विश्वास कायम ठेवला तर येणारा काळ तुमचं आयुष्य बदलून टाकेल. कारण नियती आता तुमच्या बाजूने उभी राहत आहे. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा. प्रत्येक वेदनेनंतर एक सुंदर सकाळ नक्की येते. तुमच्या आयुष्यातील कठीण काळ आता हळूहळू संपत चालला आहे. ज्योतिषशास्त्रानुसार राहूचा प्रभाव कमी झाला की जीवनातील भ्रम आणि भीती दूर होऊ लागतात. तुमच्या जीवनातही आता स्पष्टता निर्माण होऊ लागेल. ज्या व्यक्तीबद्दल तुमच्या मनात गैरसमज होते त्या व्यक्तीचं खरं रूप आता तुमच्यासमोर येईल. ती व्यक्ती स्वतःहून तुमच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करू शकते आणि त्या भेटीत अनेक जुन्या गोष्टी स्पष्ट होतील. तुमच्या मनावरचा भार हलका होईल. तुम्हाला अनेक दिवसांनी मानसिक शांतता अनुभवायला मिळेल. घरातील वातावरणही नकारात्मक होऊ लागेल. विशेष म्हणजे तुमच्या चेहऱ्यावर पुन्हा आनंद दिसू लागेल. विश्व आता तुमच्या आयुष्यात नवीन ऊर्जा पाठवत आहे. या काळात देवावरचा तुमचा विश्वास अधिक दृढ होईल. कारण काही गोष्टी विज्ञानाने नाही तर नियतीने ठरवलेल्या असतात आणि आता नियती तुमच्यासाठी सुखाचे दरवाजे उघडण्यास सुरुवात करत आहे. या काळात तुम्हाला काही विशेष संकेत मिळू शकतात आणि त्या संकेताकडे दुर्लक्ष करू नका. उदाहरणार्थ एखादं जुनं गाणं सतत ऐकू येणं, एखाद्या व्यक्तीचं नाव वारंवार समोर येणं किंवा जुन्या आठवणी अचानक जाग्या होणं. हे सर्व संकेत विश्वाच्या ऊर्जेशी संबंधित असतात. ज्योतिषशास्त्र आणि अध्यात्म दोन्ही सांगतात की मोठ्या बदलांपूर्वी असे संकेत मिळत असतात. तुमच्या आयुष्यातही आता एका मोठ्या बदलाची चाहूल लागली आहे. तुमच्या घरात आनंदाची बातमी येऊ शकते आणि ती बातमी घेऊन येणारी व्यक्ती तुमच्या मनाच्या अत्यंत जवळची असेल. तिच्या आगमनाने घरातील वातावरण पूर्णपणे बदलून जाईल. तुमच्या मनातील रिकामी जागा आता भरून निघेल
अनेक दिवसांनी तुम्हाला स्वतःमध्ये सकारात्मक बदल जाणवू लागेल. ही वेळ तुमच्या जीवनातील नवीन अध्यायाची सुरुवात ठरू शकते. जर तुमच्या मनात अजूनही एखाद्या व्यक्तीबद्दल भावना असतील तर त्या भावना लवकरच वास्तव्यात उतरू शकतात. कारण विश्व आता तुमच्या बाजूने उभं राहत आहे. फक्त संयम ठेवा आणि स्वतःवर विश्वास ठेवा, कारण तुमच्या आयुष्यातील चमत्कार आता खूप जवळ आला आहे. या काळात एक छोटासा उपाय तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक ठरू शकतो. पौर्णिमेनंतर सलग 3 दिवस सकाळी लवकर उठून सूर्याला मनोभावे नमस्कार करा. त्यानंतर आपल्या देवघरात तुपाचा दिवा लावा आणि शांत मनाने प्रार्थना करा. हा उपाय तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा कमी करण्यास मदत करेल. ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य संबंधित उपाय मनाला स्थैर्य देतात. तुमच्या जीवनातील भावनिक तणाव कमी होण्यासाठी हा उपाय प्रभावी ठरू शकतो. शक्य असल्यास या काळात गरजू व्यक्तींना पांढऱ्या वस्तूचं दान करा. यामुळे तुमच्या कुंडलीतील चंद्र अधिक बळकट होईल आणि त्याचा सकारात्मक परिणाम तुमच्या नात्यांवर दिसून येईल. विशेष म्हणजे या उपायानंतर तुम्हाला शुभ संकेत मिळू लागतील. घरातील वातावरण अधिक शांत होईल, भांडण आणि गैरसमज कमी होतील, तुमच्या मनात नवीन सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल. ही ऊर्जा तुमचं संपूर्ण आयुष्य बदलण्याची ताकद ठेवते. म्हणून विश्वास आणि संयम कायम ठेवा. कधीकधी नियती आपल्याला खूप उशिरा देते, ज्याची आपण मनापासून वाट पाहत असतो. पण जेव्हा ते मिळतं तेव्हा आयुष्यातील प्रत्येक दुःख क्षणार्धात कमी झाल्यासारखं वाटतं. तुमच्या आयुष्यात आता असाच एक क्षण येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एक व्यक्ती जी अनेक दिवसांपासून तुमच्यापासून दूर होती ती पुन्हा तुमच्या आयुष्यात येऊ शकते. तिच्या डोळ्यात तुम्हाला खरे प्रेम दिसेल. तिच्या शब्दांमध्ये आपुलकी आणि पश्चाताप दोन्ही जाणवतील. ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र ग्रह शुभ स्थितीत आल्यावर नात्यांमध्ये प्रेम पुन्हा जागृत होतं. सध्या तुमच्या जीवनात नेमकी हीच ऊर्जा कार्यरत आहे. तुमच्या घरात आता आनंदाचं वातावरण निर्माण होईल. अडकलेली कामं पूर्ण होऊ लागतील. मनावरचं ओझं हलकं होईल आणि तुम्हाला पुन्हा जगण्याची नवीन प्रेरणा मिळेल. ही वेळ तुमच्या भविष्याला नवीन दिशा देणारी ठरू शकते. म्हणून कोणताही निर्णय घेताना घाई करू नका. विश्व तुम्हाला योग्य मार्गाकडे नेत आहे. आता पुढील काही दिवस तुमच्यासाठी भावनिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. कारण ज्या गोष्टी तुम्ही विसरण्याचा प्रयत्न करत होतात त्या पुन्हा तुमच्या समोर येऊ लागतील. पण यावेळी त्या तुम्हाला वेदना देण्यासाठी नाही तर तुम्हाला पूर्ण करण्यासाठी येतील. तुमच्या आयुष्यातील ही व्यक्ती तुमच्या घरात सुखाचं कारण बनणार आहे. तिच्या आगमनाने तुमच्या मनातील अंधार हळूहळू दूर होईल. ज्योतिषशास्त्रानुसार केतूचा प्रभाव कमी होत असताना जुने कर्म फळ समोर येऊ लागतात. तुमच्या आयुष्यातील काही जुने हिशोब आता पूर्ण होण्याची वेळ आली आहे. तुम्ही आत्तापर्यंत जे गमावलं त्याची भरपाई विश्व आता दुसऱ्या मार्गाने करणार आहे. घरात शुभ चर्चा सुरू होतील. कुटुंबातील वातावरण शांत आणि आनंदी होईल. विशेष म्हणजे एखाद्या शुभ कार्याची बातमी तुम्हाला मिळू शकते. ही वेळ तुमच्यासाठी मानसिक समाधान घेऊन येणारी असेल. तुमच्या आयुष्यातील अंधार आता संपत चालला आहे आणि नवीन प्रकाश तुमच्या जीवनात प्रवेश करत आहे. हीच वेळ तुमच्या आयुष्याला नवीन दिशा देणारी ठरणार आहे. एक गोष्ट निश्चित आहे, या पौर्णिमेनंतर तुमच्या आयुष्यातील अनेक गोष्टी पूर्णपणे बदलणार आहेत. विशेषतः ज्या लोकांनी मनापासून प्रेम केलं पण बदल्यात वेदना मिळाल्या त्यांच्यासाठी ही वेळ अत्यंत खास ठरणार आहे. कारण विश्व आता त्यांच्या आयुष्यात योग्य व्यक्ती पुन्हा आणण्याचा प्रयत्न करत आहेत. तुमच्या घरात येणारी ही व्यक्ती तुमचं नशीब बदलण्याची ताकद ठेवते. तिच्या आगमनाने तुमच्या आयुष्यातील रिकामेपणा संपेल. तुमच्या मनात जी शांतता हरवली होती ती पुन्हा मिळेल. ज्योतिषशास्त्रानुसार गुरुचा आशीर्वाद मिळाल्यावर घरात सुख आणि समृद्धी वाढते. सध्या हीच कृपा तुमच्या जीवनावर होताना दिसत आहे. तुम्ही अनुभवलेलं दुःख आता मागे पडू लागेल. नवीन सुरुवात करण्याची वेळ जवळ आली आहे. जर तुमच्या मनात अजूनही एखाद्या व्यक्तीबद्दल भावना असतील तर त्या भावना लवकरच वास्तव्यात उतरू शकतात. कारण नियती आता तुमच्या बाजूने उभी राहत आहे. ही वेळ तुमच्या आत्मविश्वासाला नवीन उंची देईल. तुमच्या चेहऱ्यावर पुन्हा आनंद दिसू लागेल आणि तुमच्या घरात पुन्हा एकदा हसण्याचे आवाज घुमतील. शेवटी एवढंच सांगावंसं वाटतं की या पौर्णिमेनंतर तुमच्या आयुष्यात जो बदल घडणार आहे तो तुम्ही कधीच विसरणार नाही. एक व्यक्ती जी अजूनही तुमच्या मनात जिवंत आहे ती पुन्हा तुमच्या आयुष्यात प्रवेश करू शकते. तिचं नाव ऐकताच तुमच्या डोळ्यात अश्रू येतील, कारण त्या नावाशी तुमच्या अनेक भावना जोडलेल्या आहेत. तुमच्या घरात आता सुख, समाधान आणि प्रेमाची ऊर्जा वाढू लागेल.
ज्योतिषशास्त्र सांगतं की प्रत्येक कठीण काळानंतर एक सुंदर काळ नक्की येतो आणि तुमच्यासाठी तो सुंदर काळ आता सुरू होणार आहे. तुमच्या आयुष्यातील अपूर्ण गोष्टी पूर्णत्वाकडे जाऊ लागतील. तुमच्या मनातील भीती कमी होईल. तुमच्या चेहऱ्यावर पुन्हा आनंद दिसू लागेल. विशेष म्हणजे ही वेळ तुमचं नशीब पूर्णपणे बदलण्याची ताकद ठेवते. म्हणून या संकेताकडे दुर्लक्ष करू नका. विश्व तुम्हाला आधीच इशारे देत आहे. तुमच्या आयुष्यात येणारी ही व्यक्ती तुमच्यासाठी देवाने पाठवलेली भेट ठरू शकते. फक्त विश्वास ठेवा, सकारात्मक राहा आणि मनापासून प्रार्थना करत राहा, कारण नियतीने आता तुमच्यासाठी सुखाचे दरवाजे उघडण्यास सुरुवात केली आहे. तर कुंभ राशीच्या जातकांचे काही वेळा जीवनात काही क्षण असे असतात जेव्हा नशीब शांतपणे काम करत असतं आणि योग्य वेळ आल्यावर त्याचे परिणाम अचानक दिसू लागतात. कुंभ राशीसाठी येणारे दिवस अशाच काही सकारात्मक घडामोडींची सुरुवात करू शकतात. पौर्णिमेनंतर निर्माण होणारी ऊर्जा तुमच्या विचारांमध्ये स्थिरता आणि निर्णयांमध्ये आत्मविश्वास वाढवू शकते. काही लोकांना नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात, काहींना प्रगतीची संधी मिळू शकते, तर काहींना मनःशांती मिळवण्याचा मार्ग सापडू शकतो. लक्षात ठेवा, प्रत्येक बदल हा मोठ्या आवाजात येत नाही. काही बदल शांतपणे येतात आणि हळूहळू संपूर्ण आयुष्य उजळवून टाकतात. या काळात स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवा, नवीन संधीकडे सकारात्मक नजरेने पहा आणि जुन्या निराशेला मागे सोडा. जर तुम्हालाही वाटत असेल की पौर्णिमेनंतर तुमच्या जीवनात काहीतरी चांगले घडण्याची शक्यता आहे, तर कमेंटमध्ये ओम नमः शिवाय नक्की लिहा. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, तुम्हालाही तुमच्या राशीची अंगठी हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक दिली आहे, तिथे जाऊन तुम्ही ती खरेदी करू शकता. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.